नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हाला ॲक्टिव्ह लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आहे। आज आपण श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे, तर आपण घरच्या घरी वाती, वस्त्र, फुलवाती, दोरवाती, साधेवाती ही सगळे वाती करून घेतो। तर आपल्याला 1 महिना आपण महादेवाची सेवा करतो। त्या दरम्यान आपल्याला म्हणजे काही कारणास्तव काही ह्याच्यामुळे आपल्याला करणं होत नाही, त्यामुळे श्रावण सुरू होण्या अगोदर हे सर्व तयारी करून ठेवावे। तर हे आपले घरगुती कापूस आहे, ते कापूस आपण घरी सोलून घेतलेले आहे। मी हे एवढे सगळे कापूस सोलून घेतलेले आहे। ते कापसाचे मी पहिले फुलवाती करून घ्यायले, थोडंसं कापूस घ्यायचं आणि दूध घ्यायचं। दूध लावून केल्याने आपली वाती कडक होते आणि खूप छान व्यवस्थित जळते। आपण एकत्र ठेवल्यानंतर भी काढायला आपल्याला व्यवस्थित जाते। हे पहा, मी एवढे सारे करून घेतले। मी 1 महिन्यासाठी पुरेल एवढे करून घेत आहे, कारण आपण महादेवाची सेवा करतो। श्रीलामृत पारायण, वर्धाशंकर, परमरहस्य असे काही सेवा करतो। त्या सेवेदरम्यान आपल्याला हे सारं करणं होत नाही, त्यामुळे मी अगोदरच ही सर्व तयारी करून घेत आहे। तुम्हाला पण शक्य असेल तर हे सर्व करून घ्या। मी जेवढं काही कापूस सोले त्या कापसामध्ये मी हे सगळे वाती करून घेत आहे। आता मी दोरवाती करत आहे। दोरवाती मी 108चा एक बंच असा 5 बंच करून घेणार आहेत। म्हणजे आपल्याला 4 सोमवार आहेत, त्या 4 सोमवारमध्ये प्रत्येक सोमवारी एक आपल्याला 108चा बंच व्हायचा आहे। त्यासाठी मी हे आज करून घेत आहे। तर तुम्ही पण असं शक्य असेल तर नक्की करून घ्या। या सगळं केल्यामुळे आपल्याला खूप मदत होते। ही वाती पूर्ण झालेली आहे, 108चा हे बंच आहे। आता नंतर आपण काही साधे वाती करून घ्यायचे। दररोज लावण्यासाठी मला हातावरच करायला आवडते, त्यामुळे मी हे साधे वाती हातावरच करते। तुम्हाला जसं करणं शक्य असेल तसे करून घ्या, कारण हे सगळं केल्यानंतर आपल्याला मंदिरात जाण्यासाठी, घरी पूजा करण्यासाठी खूप छान आपल्याला हेल्प होते ह्याची, कारण आपल्याला काही अडचणीमुळं करता येत नाही। त्यामुळे हे सगळं पूर्वतयारी म्हणल्यासारखं करून घ्यायची श्रावण महिन्यामध्ये, कारण सणवार असतात ते कामामध्ये आपल्याला होत नाही, त्यामुळे सणवार सुरू होण्या अगोदर हे सगळं करून घ्यायचे। मी हे एवढे सारे फुलवाती करून घेतलेले आहेत। मला 1 महिना मंदिरमध्ये पण जायचं आहे, त्यासाठी मला दररोज लागेल, ह्यासाठी मी खूप सारे करून घेतलेले आहे। नंतर मी वस्त्र बनवणार आहे। देवाला दररोज महादेवाला खूप आवडतो कापसाचे वस्त्र। मी काय जास्त मोठे बनवत नाही, मी छोटेच बनवत आहे। मी असे खूप सारे 1 महिना पुरेल असे इतपत बनवणार आहे। पहिले थोडं कापूस घ्यायचं आणि थोडं दूध लावायचे। दूध लावल्यामुळे ते वस्त्र आपण ठेवल्यानंतर काढल्यावर अजिबात तुटत नाही, त्यामुळे एवढे सारे करून घेतले। आणि मी हे खाली ठेवून गोल त्याचा राऊंड करून घेतले आणि त्याला जोडून अजून दुसरे वस्त्र बनवून घेतले। मी हे प्रत्येक वस्त्राला करते वेळेस दूध लावत आहे। मला जसं शक्य आहे तसे मी हे वस्त्र बनवून घेत आहे। मी दूध लावल्यानंतर ते हळद कुंकू जर लावणं शक्य झालं तर ते पण लावून घ्या। मी काही ते लावले नाही, मला जेव्हा पूजेसाठी यूज आहे तेव्हा मी हळदी कुंकू लावून घेणार आहे। आपल्याकडे असे प्लास्टिकचे जे काही डबे असतात ते डबे असे रंगून घ्यायचे, कारण आपल्याला हे खूप उपयोगी पडणारे आहे। मी हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा। नंतर माझे सगळे वाती झाले होते, मग आता आली लगेच भिजून घ्यायची। मग मी हे तूप घेतले, हे गाईचे तूप आहे। यामध्ये मी आता वाती भिजून घेणार आहे। मी त्यामध्ये तुपामध्ये थोडेसे कापूर टाकलेले आहे। मी हे सगळे साधे वाती, फुलवाती, दोरवाती, वस्त्र हे सगळे बनवणे झालेले आहे। साधे वाती हे तेलामध्येच लावते मी। नंतर हे मी जे 108चे बंडल बनवलेले होते, ते बंच तयार केले होते, ते पहिल्यांदा भिजून घेतले। त्याला व्यवस्थित तुपामध्ये तूप टाकून व्यवस्थित भिजून घेतले, अजिबात कोरडे पडून दिले नाही। मग एका डब्यामध्ये मी ते काढून घेतले। ते आता मला दर सोमवारी पाहिजे, त्यासाठी मी हे वेगळे करून घेतले। नंतर आपल्याला फुलवाती करून भिजून घ्यायचे आहेत। ते फुलवाती मी दररोज आरतीसाठी घरी वापरते।
मला हे एवढे सारे दोरवाती बनवणं शक्य होत नाही, त्यामुळे मी हे असेच छोटे छोटे फुलवाती बनवून करून घेते। मग त्यामध्ये थोडंसं कापूर टाकून घेतले, नंतर ते थंड झाल्यानंतर हे मी फुलवाती सगळे त्यामध्ये मिक्स केले। अजिबात दूध लावल्यामुळे अजिबात एकत्र होत नाही। तर मी हे भिजल्यानंतर मी हे एका डब्यात टाकून घेतले। मी दोन डबे भरून घेतलेले आहे। एक आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि एक डब्बा जे आहे तो घरच्या पूजेसाठी मी बनवून घेतलेले आहे। हा डब्बा घरी मी वापर करते, कारण हे एवढे खूप सारे वाती आहेत। आता मला जसं शक्य झाले मी तसे भिजून घेईल। नंतर मी आता हे पूर्ण डब्बा भरून घेतले। ही झाली पूर्ण तयारी माझ्या ताटाची। आता हे घरच्या तुपाचा डब्बा हे महादेवासाठी सोमवारी, एका डब्यामध्ये देवाच्या महादेव मंदिरात नेण्यासाठी, एका डब्यामध्ये तीळ, एका डब्यामध्ये तेलवातीसाठी मूग, साखर, तूप, कापूर, साधीवाती, वस्त्र हे सगळे तयार करून घेतले। मी जे काही वस्त्र बनवलेले आहे ते वस्त्र मी एका प्लास्टिकचा डब्बा घेतले, त्यामध्ये हे सगळे व्यवस्थित भरून ठेवले, कारण आपल्याला हे काढते वेळेस पण अजिबात तुटत नाही। हे पहा, मला लागले तसे मी हे काढून घेणार। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।